रामकृष्ण हरी माऊली. आज मी, माझे पप्पा आणि माझी दीदी श्री सीताराम महाराज येथे खर्डीमध्ये दर्शन करायला गेलो होतो. आणि छान आम्ही मंदिरापाशी गेल्यानंतर हार घेतले होते दोन, एक हनुमंताला आणि एक सीताराम महाराजांना, असे दोन हार घेतले होते. आणि ही सीताराम महाराजांची समाधी आहे बघा. श्री सीताराम महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती आणि त्यांच्या समाधीच्याच बाजूला हनुमंताचं मंदिर आहे. आणि आजचा तर खूप मोठा दिवस होता. आज हनुमंताची जयंती होती आणि तिथं असा छोटासा पाळणा बांधला होता बघा. किती छान पाळण्याला सजवलं आहे. आणि हनुमंताच्या मंदिराच्या शेजारीच राम, लक्ष्मण, सीता यांचं देखील मंदिर आहे. आणि आम्ही दुपारच्या वेळेला गेलो होतो, त्याच्यामुळं इथं एवढी गर्दी नाही आहे. श्री सीताराम महाराजांची आरती 12 वाजता होते आणि तेव्हा खरंच खूप गर्दी असते. आणि आम्ही दुपारनंतर गेलो होतो, त्याच्यामुळं जास्त गर्दी नाही इथं. सीताराम महाराज हे माझे गुरु आहेत, कारण जेव्हा मी माझ्या गळ्यामध्ये माळ घातली होती तेव्हा समाधीवर माळ ठेवून मग मी माझ्या गळ्यात घातली होती. आणि बघा, गर्दी आहे दुपारची पण. आणि ही समाधी आहे आणि हा समाधीच्या पाठीमागचा एरिया आहे. माझ्या मम्मीचे आणि माझ्या दीदीचे गुरु देखील श्री सीताराम महाराजच आहेत. आणि प्रत्येक गुरुवारी आम्ही सीताराम महाराजांचं दर्शन करायला येत असतो. प्रत्येक वेळेस मम्मी पण येते, पण आज आम्ही दीदीला घेऊन आलो आहे, कारण की दीदी आमच्या गावची यात्रा करून उद्या रिटर्न जाणार आहे पुण्याला. म्हणून आज आम्ही दीदीला घेऊन आलो आहे. आणि तिथं सप्ता बसला होता बघा. हे सप्त्याचं आहे सगळं. आणि पप्पा तिथं दर्शन घ्यायला लागलेत बघा. विणा आहे आणि छान अशी पद्धतीनं पूजा मांडली होती बघा. सीताराम महाराजांच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथं बसलो होतो, कारण की सगळेच भक्त बसतात. आणि तिथंच एक छोटंसं कासव देखील आहे आणि हा तिथला चिमटा आहे बघा. त्या चिमट्याची पण छान पूजा केली होती. आणि हे बंद मंदिर जे आहे ते श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला छान अशी तुळस आणि मोठं उंबरीचं झाड देखील आहे. दत्त महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागं उंबरीचं झाड आहे. आणि हे बघा, इथं तुळस देखील आहे. तुळशीची पण छान पूजा केली होती. 2 तुळशी आहेत. पूर्ण फुलांनी तुळशीला सजवलं होतं. आणि आज तर हनुमान जयंती असल्यामुळं सगळीकडे नारळाचे फटे, केळीचे फटे असे लावून मंदिर छान सजवलं होतं बघा. माझ्या मम्मीने खूप लहानपणापासून श्री सीताराम महाराजांची भक्ती केली. माझी मम्मी तिच्या आजीसोबत या मंदिरात यायची. आणि बघा, हा पाळणा सजवलेला आहे. छान अशी इथं हनुमान जयंती साजरी केली होती बघा. पूर्ण भक्त इथं बसलेले आहेत. आणि तिन्ही मंदिरं छान सजवली होती. आणि पाळणा देखील बघा किती छान सजवला आहे. पूर्ण फुलांनी झेंडूच्या पाळणा सजवला आहे. आणि इथं समाधी आहे बघा. आम्ही दुपारनंतर गेलो होतो, त्याच्यामुळं भक्तांची इथं जास्त गर्दी नाही, कारण 12 वाजता इथली पूजा झालेली असते आणि तेव्हाच तिथून भक्त निघून जातात. आणि छान असं आज आम्ही दर्शन घेतलं.